नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर तुम्हाला आता माहितीच आहे की 22 फेब्रुवारीला विश्वकर्मा जयंती आहे. आता बघा, घर म्हटलं की आपला हा खूप जवळचा प्रश्न असतो. सगळ्यांना ते खूप प्रिय आहे. एक तरी स्वतःचं घर व्हावं असं आपल्याला आणि सगळ्यांना नक्कीच वाटतं. पण लोन बँकमध्ये अडकलेलं असतं किंवा पास होत नाही, घर चांगलं मिळत नाही, वास्तू चांगली मिळत नाही, किंवा जुनी वास्तू किंवा जुनं घर विकलं जात नाही, त्यामुळे नवीन वास्तू होत नाही किंवा नवीन घर होत नाही, किंवा बँकमध्ये मॅनेजरला बुद्धी होत नाही की तुमचं लोन पास करावं, किंवा भरपूर अडथळे येतात, किंवा अशा भरपूर अडचणी येतात. मग त्यावर आपण काय करावं? घराचं स्वप्न सोडून द्यावं का? असं अजिबात नाही आहे. हे बघा, कष्ट, मेहनत आणि प्रयत्न हे आपण सगळ्या बाबतीत, कुठल्याही छोटी छोटी गोष्ट आपल्या जीवनात असून दे, त्याच्यासाठी आपण हे सगळं करत असतो. तर त्याबरोबरच आपल्याला भगवान विश्वकर्मा यांची सेवा करून आपली वास्तू किंवा आपलं घर हे आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे. तर ते कसं प्राप्त करता येईल ते आपण बघणार आहोत. त्यापहिली विश्वकर्मा कोण आहेत त्याबद्दल मी थोडी माहिती तुम्हाला सांगणार आहे. हिंदू मान्यतेनुसार ब्रह्मदेव ज्यावेळी सृष्टीची निर्मिती करत होते त्यावेळी भगवान विश्वकर्मा यांनी त्यांना मदत केली. ब्रह्मदेवाने भगवान विश्वकर्मा यांची विश्वाचे शिल्पकार म्हणून नियुक्ती केली होती. त्यांनी स्वर्गलोक, इंद्रपुरी, द्वारिकानगरी, सोन्याची लंका, सुदामापुरी अशा अनेक नगरांची आणि ठिकाणांची निर्मिती केली. भगवान विश्वकर्मा यांनी यमराजाचे कालदंड, भगवान विष्णूंचे सुदर्शन चक्र, भगवान शंकराचे त्रिशूळ, पुष्पक विमान यांच्यासह अनेक शस्त्र आणि उपकरणांची निर्मिती केली. असं म्हटले जाते की भगवान विश्वकर्मा यांनी सर्वप्रथम सृष्टीचे मानचित्र म्हणजे नकाशा बनवला. भगवान विश्वकर्मा यांचे 5 अवतार आहेत. त्यामध्ये विराट विश्वकर्मा, धर्मवंशी विश्वकर्मा, अंगिरावंशी विश्वकर्मा, सुधन्वा विश्वकर्मा आणि भृगुवंशी विश्वकर्मा असे आहेत. भगवान विश्वकर्मा यांना देवतांच्या महलांचे वास्तुशिल्पकार देखील म्हटले जाते. त्यामुळेच भगवान विश्वकर्मा हे जगातील पहिले अभियंता आणि वास्तुविशारद मानले जाते. विश्व, संसार किंवा ब्रह्मांड आणि कर्म म्हणजे निर्माता, या 2 शब्दांपासून विश्वकर्मा हा शब्द बनलेला आहे. त्यामुळेच विश्वकर्मा या शब्दाचा अर्थ जगाचा निर्माता असा होतो. तर तुम्ही 22 फेब्रुवारीला विश्वकर्मा यांची पूजा करायची आहे. हे बघा, एकदम सोपी आणि साधी पूजा आहे. तुम्हाला त्यात फोटोची सुद्धा गरज नाही. असला तर अतिउत्तम, नसला तरीही चालेल. पहिली एक पाट किंवा एक चौरंग घ्या, त्यावर लाल वस्त्र घाला, छान दिवा प्रज्वलित करा, छोटी रांगोळी काढा. पहिली आपण कायम गणपती बाप्पांची स्थापना करून घेतो. त्यामुळे गणपती बाप्पांना पंचामृताने, पहिली पाण्याने, मग पंचामृताने, मग परत पाण्याने असा अभिषेक करायचा आहे. आणि गणपती बाप्पांची स्थापना करून आपल्याला गूळ खोबरं नैवेद्य म्हणून त्यांना दाखवायचं आहे. आता इथं तुम्हाला, तुमच्याकडे जर भगवान विश्वकर्मा यांचा फोटो नसेल तर एक सुपारी घ्यायची आहे भगवान विश्वकर्मा म्हणून, आणि त्याला पण तुम्हाला पहिली 5 खेपा पाणी आणि 5 खेपा पंचामृत, परत 5 खेपा पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर चौरंगावर असं थोडेसे तांदूळ घालायचे आहेत. त्यावर तुम्ही नुसती सुपारी ठेवली तरीही चालेल, किंवा हे खायचं पान किंवा विड्याचं पान, त्यावर सुपारी ठेवून त्यावर हळद कुंकू घालायचं आहे. त्यानंतर फुलं व्हायची आहेत, अष्टगंध लावायचा आहे, धूप दीप अगरबत्ती लावून छान पूजा करून घ्यायची आहे. तुम्ही काहीतरी गोड किंवा तुम्ही दूध साखर नैवेद्य म्हणून पण दाखवू शकता.
त्यानंतर तुम्हाला इथे संकल्प करायचा आहे. संकल्प करताना पाणी हातात घ्या, थोड्या अक्षता घ्या उजव्या हातात आणि विश्वकर्मा भगवानांना प्रार्थना करावी आणि त्यांना सांगावं की हे विश्वकर्मा भगवान, माझ्या नवीन वास्तूचं किंवा नवीन घराचं स्वप्न पूर्ण करावं. तुमचं जर लोन अडकलं आहे घरासाठी किंवा पैशाची जुळवाजुळव होत नाही आहे, खूप अडचणी येत आहेत, तर जी काय अडचण असेल ती आपण त्यांना सांगायची आहे आणि त्यांना म्हणायचं आहे की मी आजपासून विश्वकर्मा चालीसाचं नित्य नियमाने 6 महिने ते 1 वर्ष किंवा माझी नवीन वास्तू किंवा घर होईपर्यंत 3 खेपा दररोज मी पठण करत जाईन आणि मी तुमची सेवा करत जाईन आणि ही सेवा तुम्ही माझ्याकडून निर्विघ्नपणे करून घ्यावी अशी त्यांना प्रार्थना करावी आणि ताम्हणात ते पाणी सोडून संकल्प पूर्ण करावा. तुम्हाला हे यूट्यूबवर आरामात मिळून जाईल. महिलांनी पिरियड्समध्ये ही सेवा करायची नाही आहे. तुम्ही पिरियड संपल्यानंतर ही सेवा कंटिन्यू करू शकता. तोपर्यंत तुमच्या घरातल्यांना तुम्ही ही सेवा करायला सांगू शकता. ही सेवा पुरुषांनी महिलांनी दोघांनी केली तरीही चालते. आता तुम्ही विश्वकर्मा चालीसा 3 खेपा म्हणून झाल्यानंतर किंवा आधी ओम विश्वकर्मण्ये नमः हा मंत्राचा जप तुम्ही करू शकता. तुम्ही जर प्रवास करत आहात तरीसुद्धा तुम्ही जिथे असाल तिकडे तुम्ही हे चालीसा आणि मंत्र म्हणायला हरकत नाही. पण हे स्तोत्र तुम्हाला दररोज न चुकता म्हणायचं आहे. आज चुकलं, उद्या चुकलं किंवा कंटाळा आला तर तुम्हाला अपेक्षित फळ मिळणार नाही. सो तुम्हाला हे नित्य नियमाने म्हणायचं आहे. आता तुम्ही दुसऱ्या दिवशी ही सुपारी तुम्ही तुमच्या देवघरात ठेवायची आहे आणि दररोज पूजा करायची आहे आणि पुढच्या वर्षी जेव्हा विश्वकर्मा जयंती येईल तेव्हा तुम्ही त्यावेळेला ही पाण्यात विसर्जन करायची आहे. पूजा मांडणी फक्त पहिल्याच दिवशी करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ती काढायची आहे. सो पूजा मांडणी कायम ठेवायची नाही आहे. आता कोणता मंत्र म्हणावा हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्रसुद्धा म्हणू शकता. तर ही तुम्ही पूजा करा नित्य नियमाने. भगवान विश्वकर्मा चालीसा आणि जप याचं पठण करा आणि प्रत्येकाच्या मनातलं घराचं स्वप्न पूर्ण करा. श्री स्वामी समर्थ.